श्री स्वामी समर्थ. गुरुवारचा दिवस उजळतो आणि वातावरणात एक वेगळी शांतता आणि भक्तीची ऊर्जा पसरलेली असते. मन आपोआप म्हणायला लागतं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा दिवस म्हणजे स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा दिवस. हा दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील दुःख, चिंता आणि अडचणी स्वामींना सांगून हलकं होण्याचा दिवस. सकाळी डोळे उघडण्याआधीच मनात स्वामींचं स्मरण करावं आणि हळू आवाजात 3 वेळा म्हणावं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याने दिवसाची सुरुवात खूप सकारात्मक होते. उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ करून देवघरात जाऊन स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती लावावी आणि फुले अर्पण करावे. शांतपणे काही क्षण स्वामीकडे बघत बसावं. त्या क्षणी मनात कोणताही विचार न ठेवता फक्त स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करावं. यानंतर सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामी चरित्र वाचन. स्वामी चरित्र वाचन केल्याने गुरुवारी कमीत कमी 3 अध्याय तरी वाचावेत. नित्यसेवामध्ये हे 3 अध्याय आपण रोज वाचन करत असतो. हे खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण स्वामींच्या लीलांचा अभ्यास केल्याने आपल्या जीवनात बदल घडायला सुरुवात होते. 3 अध्याय वाचताना घाई करू नये. प्रत्येक शब्द समजून घेत भावनेने वाचावं. जणू स्वामी आपल्याशी बोलत आहेत असं मानून वाचावं. चरित्र वाचनानंतर स्वामींचा जप करावा. 11 माळ जप करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. प्रत्येक माळ पूर्ण करताना मनात एकच भावना असावी, स्वामी माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा. हा जप जितक्या शांत आणि एकाग्रतेने केला जातो तितकाच त्याचा परिणाम लवकर दिसतो. यानंतर तारक मंत्र पठण करावं. हा मंत्र खूप शक्तिशाली आहे. कमीत कमी 3 वेळा तरी आणि शक्य असेल तर 11 वेळा नक्कीच म्हणावा. तारक मंत्र म्हणताना मनात विश्वास असावा की हा मंत्र माझं रक्षण करतोय, माझ्या संकटांना दूर करतोय. हा मंत्र म्हणजे स्वामींचं कवच आहे. स्वामी आपल्या सोबतीला असतो, जो आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतो. यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवावा. गोड पदार्थ करणे खूप शुभ मानलं जातं. शिरा, खीर, साखर किंवा गूळ यापैकी काहीही चालेल, किंवा सुद्धा नुसती खडी साखर जरी ठेवली पण ते प्रेमाने अर्पण करावं. नंतर तो प्रसाद कुटुंबांना वाटावा. गुरुवारी एक महत्त्वाची सेवा म्हणजे अन्नदान. शक्य असेल तर एखाद्या गरजूंना जेवण द्यावं. एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न दिलं तर ते थेट स्वामींना अर्पण केल्यासारखं असतं. गाईला रोटी द्यावी, पक्ष्यांना दाणे टाकावेत. ही सगळी सेवा स्वामींना खूप प्रिय आहे. दुपारी किंवा संध्याकाळी पुन्हा एकदा स्वामींचं नामस्मरण करावा. तिन्ही संध्येला जर आपण अशी सेवा केली, संध्याकाळी दिवा लावून स्वामींची आरती करावी. आरती करताना मन पूर्णपणे भक्तीत बुडालेलं असावं. आरतीनंतर थोडा वेळ शांत बसून स्वामींशी मनात संवाद साधावा. आपल्या मनातील सगळ्या समस्या त्यांना सांगाव्यात. गुरुवारी शक्य असेल तर पिवळ्या वस्तूचं दान नक्कीच करावं, जसं की हळद, चणा डाळ, गूळ किंवा पिवळं फळ. हे खूप शुभ मानलं जातं. दान करावं किंवा प्राण्यांना खाऊ घालावं. या दिवशी शक्यतो वाईट सवयी टाळाव्या. खोटे नक्कीच बोलू नये, कोणालाही दुखवू नये, कारण स्वामींना स्वच्छ मन आवडतं. स्वच्छ मनामध्ये स्वामी राहतात. कोणाबद्दल द्वेष ठेवून सेवा करू नये. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींची सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर एखाद्याला मदत करणं, एखाद्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणं ही सुद्धा मोठी सेवा आहे. जिथे दया आहे तिथे स्वामी आहेत. जिथे प्रेम आहे तिथे स्वामी आहेत. जर ही सेवा प्रत्येक गुरुवारी नियमितपणे केली तर जीवनात मोठे बदल दिसू लागतात. घरात सुख शांती येते, पैशाची अडचण कमी होते, मन शांत होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवरचा विश्वास अजून मजबूत होतो. कितीही कठीण वेळ आली तरी स्वामींचा जप सोडू नका, कारण स्वामींचं वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता ही सगळी सेवा केल्याना पण एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, ही सर्व केल्यानंतर आपल्याला लाखो रुपयांचा पैसा मिळेलच असं नाही, पण त्यापेक्षा खूप मोठी गोष्ट मिळते. ती म्हणजे मनशांती, समाधान आणि आयुष्यातली खरी सुखाची जाणीव मिळते. पण शांत झालं मन जर शांत राहिलं, योग्य निर्णय घ्यायला शक्ती मिळते आणि तेव्हाच खरं यश आपल्या आयुष्यात येतं, आपल्या पदरी येतं. शेवटी एकच सांगा, मनामध्ये
स्वामींवरती विश्वासच ठेवून आपल्याला सेवा करायची असते. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की आपण ही सेवा का करतो हा प्रश्न मनात येतो तेव्हा स्वतःला शांतपणे उत्तर द्यावं की आपण स्वामीसाठी काही करतोय असं वाटतं. पण खरं तर स्वामी आपल्यासाठी सगळं करत असतात. आपण फक्त त्यांच्याशी जोडलेले राहण्यासाठी ही सेवा करतो. ही सेवा म्हणजे व्यवहार नाही, ही सेवा म्हणजे प्रेम आहे, ही सेवा म्हणजे विश्वास आहे, ही सेवा म्हणजे एक नातं आहे जे आपण स्वामी समर्थ यांच्यामध्ये निर्माण करत होतो. ही सेवा म्हणजे एक नातं आहे जे आपण आणि स्वामी समर्थ यांच्यामध्ये निर्माण होतो. आपण केलेल्या सेवा कधीच मी इतकी सेवा केली कधीच कोणाला सांगू नये. हळूहळू जेव्हा आपण दर गुरुवारी उठतो आणि मनापासून जप करतो, चरित्र वाचन करतो, तारक मंत्र म्हणतो, तेव्हा आपल्याला जाणवायला लागतं की आत काहीतरी बदल. आधी जिथे छोट्या छोट्या गोष्टींवर राग यायचा तिथे आता शांतता येते आणि जिथे भीती वाटायची तिथे आता धैर्य उभं राहतं. आधी जिथे मन सतत भटकायचं तिथे आता स्थिरता येते आणि हा बदल बाहेरून नाही तर आतून घडतो. आपल्याला कधी भीती वाटायची. आपण विचार करतो की सेवा केल्यावर काय मिळणार? पैसा मिळणार का? मोठं घर मिळणार का? पण स्वामी आपल्याला त्याहून मोठं काही देतात. ते म्हणजे योग्य विचार करण्याची ताकद, संकटात न ढळणारा आत्मविश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत टिकून राहण्यासाठी शक्ती. जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वादळाला आपण सहज तोंड देऊ शकतो आणि हीच खरी संपत्ती आहे. एखाद्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून आपण बोलू शकतो. भीती मनातली निघून जातो. कधी आयुष्यात खूप कठीण प्रसंग येतात. सगळं आपल्यासारखं वाटतं, कुणीच आपलं नाही असं वाटतं. पण त्यावेळी जर आपण स्वामींचं नाव घेतलं आणि डोळे बंद करून त्यांना हाक मारली तर आतून एक आवाज येतो, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आणि तो आवाज म्हणजेच स्वामींची कृपा असते, जी आपल्याला पुन्हा उभं राहायला ताकद देतं. ही सेवा करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की स्वामींना मोठेपणा नाही आवडत, त्यांना साधेपणा आवडतो. त्यांना दिखावा नाही आवडत, त्यांना खरं मन आवडतं. म्हणूनच जास्त काही करण्यापेक्षा जे काही कराल ते मनापासून करा. अगदी 2 मिनिटांचा जप असला तरी तो पूर्ण श्रद्धेने करा. कारण भावना खरी असेल तरच स्वामींची कृपा मिळते. हळूहळू तुम्हाला जाणवेल की घरात वातावरण बदललंय, भांडण कमी होत आहेत, मनातील चिडचिड कमी होते, नात्यांमध्ये प्रेम वाढतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखायला लागता. तुम्हाला तुमच्या मनाची किंमत समजायला लागते आणि तेव्हाच खरं आयुष्य जगायला सुरुवात होते. लोक म्हणतात की पैसा असेल तर सगळं मिळतं, पण जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा त्या पैशाचं काहीच महत्त्व राहत नाही. लाखो पैसा असूनही तो कामाचा वाटत नाही. म्हणूनच स्वामी आपल्याला आधी मनशांती देतात. कारण मन शांत असेल, प्रत्येक गोष्टीची समज असेल तरच आपण योग्य मार्गावर चालू शकतो, योग्य निर्णय घेऊ शकतो आणि मग हळूहळू आयुष्यात यशही येतं. म्हणूनच ही सेवा करत राहा. कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त स्वामींवर विश्वास ठेवून करत राहा. कारण जेव्हा आपण अपेक्षा सोडतो तेव्हा स्वामी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त देतात. म्हणूनच ही सेवा करत राहा. कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त स्वामींवर विश्वास ठेवून करत राहा. कारण जेव्हा आपण अपेक्षा सोडतो तेव्हा स्वामी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त देतात आणि ते देणं म्हणजे फक्त पैसा नसतो तर एक समाधान असतं, एक आनंद असतो जो कोणत्याही गोष्टींनी विकत घेता येत नाही. शेवटी फक्त एवढंच लक्षात ठेवा की स्वामी तुमच्याकडून काही मोठं मागत नाहीत. त्यांना फक्त तुमचा विश्वास हवा आहे, तुमचं प्रेम हवं आहे आणि जेव्हा तुम्ही मनापासून त्यांना मानता तेव्हा ते तुमच्या आयुष्यात प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत उभे राहतात. म्हणून गुरुवार येईल तेव्हा फक्त एकच करा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ आणि मग बघा कसं हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला लागतं. रोज स्वामींची नित्यसेवा नक्की करावी. आणि हो, जर तुम्हाला ही भक्तिमय माहिती आवडली असेल आणि अशाच स्वामींच्या कृपेच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्यामुळे कोणाच्या आयुष्यात स्वामींचा प्रकाश पोहोचेल. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याला हा व्हिडिओ सेंड करता तेव्हा ही स्वामींची सेवा आहे.
असे मनामध्ये ठरवून ही सेवा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.